तर जरांगे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सपोर्ट भेटत होता. त्यावेळेस वळसे पाटलांनी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मराठ्यांना दिला नाही. दिलीप वळसे पाटलांनी जी भूमिका घेतली आणि ते अजित पवारांसोबत गेले ते पटलं का? नाही, लोकांना नाही पटलं. सामान्य लोकांना पण नसतं. तुमच्या मतदारसंघात नेमकं कोणाची हवा आहे, काय वाटतं? दिलीप वळसे पाटील. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? मिळाले? किती मिळाले? मिळालं पहिलं 3,000 मागून 1500. मराठा आरक्षणाचं सांगत शरद पवारांनी एवढे दिवस का नाही आरक्षण दिलं? एवढे दिवस सांगतात की आरक्षण मिळलं, मुख्यमंत्री झाले का नाही आरक्षण दिलं? मुंबईमध्ये सगळ्यात जुने जरांगे पाटलांनी तेव्हा आंदोलन केलं होतं, तेव्हा शरद पवारांनी का नाही आरक्षण दिलं? 3 वेळा जर मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब, त्यावेळेस का नाही आरक्षण दिलं? मराठ्यांच्या बाजूने का नाही उभे राहिले? जातीवाद कुणी केला? याच्यावर पण अभ्यास केला पाहिजे लोकांनी, याच्यावर माहिती घेतली पाहिजे. सुरुवात करून झाली. आणि हे म्हणतात पक्षफोडीचं राजकारण सगळ्यांनी, समजा एकनाथ शिंदेनी केले, अजित पवारांनी केले, फडणवीस केले, फडणवीस साहेबांनी केले, पण सगळ्यात पहिली सत्ता स्थापन करायला शरद पवारांनी पक्ष फोडले. ही काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे. देवदत्त निकम या तालुक्याचे 100% आमदार होणार आहे. तालुक्याचे प्रेम दिलीप पाटील आहे. महायुतीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघावंसं वाटतं? दिलीप वळसे पाटलांना. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये जगभरातील प्रेक्षकांचं स्वागत. हवा कुणाची या सेगमेंट अंतर्गत आज आम्ही आंबेगाव या मतदारसंघात आलोय आणि त्यामध्ये मनसर या शहरात आम्ही आलोय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि मनसरच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी आपण पाहतोय आणि वारं आता वाहू लागलंय. आचारसंहिता लागली आहे, सगळेच पक्ष कार्यकर्ते हे कामाला लागलेत. आजोबा, मला सांगा, तुमच्या मतदारसंघात नेमकी कोणाची हवा आहे? आमच्या आंबेगाव तालुक्याच्या मतदारसंघामध्ये दिलीप पाटील वळसे यांची हवा आहे. दिलीप वळसे पाटील आता ही त्यांची 8वी टर्म असणार आहे आणि ते निवडणुकीला उभे असणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. किती मतांनी निवडून येतील काय वाटतं? 50,000 ते 60,000 मतांनी निवडून येते. कामं झाली आहेत तुमच्या मतदारसंघातली सगळी? झाली. भरपूर कामं झाली, खूप कामं केली त्यांनी, कामं भरपूर. दिलीप वळसे पाटलांनी काहीच महिन्यांपूर्वी एक निर्णय घेतला आणि ते अजित पवारांसोबत गेले आणि असं म्हटलं गेलं की शरद पवारांचे खूप विश्वासू समजले जाणारे, म्हणजे जितका धक्का अजित पवार सोडून गेले तितका बसला नाही जितका वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडल्यावर बसला. या त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही सगळे कसे बघता? आम्ही त्या दृष्टिकोनी ते वेगळंच आहे, परंतु दिलीप पाटलाचं जे प्रेम त्यांनी 7 वर्ष दिले, 7 वेळा दिलं, ते कमी होऊ शकत नाही ते प्रेम. साहेबांसोबत निवडणुकीनंतर जातील का दिलीप वळसे पाटील, काय वाटतं? तो साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे मॅडम. साहेबांचं त्यांच्यावरती प्रेम आहेच आहे, पवार साहेबांवरती, पण तो आणि साहेबांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. साहेबांना त्यांनी खूप प्रेम दिलं, हे मात्र तितकंच खरं आहे. दिलीप वळसे पाटलांची अशी मध्यंतरी चर्चा होती, मात्र साहेबांनी स्वतः सांगितलं की नाही, मीच निवडणूक लढवणार, पूर्वा इच्छुक नाहीये. जर पूर्वाताई निवडणूक लढवली असती तर काय चित्र असतं? मग नसता नंबर लागला त्यांचा, अवघड आहे. नाही, काय वाटतं मग? आता त्यांनी त्यांनी थांबावं, पुढचा विचार करू. आता नाही. बरोबर आहे ते माहिती. काय कारण वाटतं त्याबद्दल? पूर्वताईंनी थांबावं, थोडा मतदार संघाचा थोडा अभ्यास करावा आणि मग पुढला विचार पुढे करावा. अजून त्या मार्केटमध्ये झालं नाही कधी. त्यांनी आता मतदारसंघामध्ये काम सुरू केलेलं दिसतंय ना, फिरताना दिसतात. काम केलं नाही अजून, नुसतं गाठीबिठी चालू आहेत, अभ्यास चालू आहे. त्यामुळे मग थोडा वेळ पूर्वताईंनी थांबावं आणि साहेबांनीच यावेळी उभं राहावं असं तुमची. साहेबांनीच या वेळेला शेवटची टर्म असल्यामुळे किती मताधिक्य मिळेल असं वाटतंय? 50,000 ते 60,000 लीड भेटेल. 50 वळसे पाटलांना. हा, वळसे पाटलाला तालुक्याची गरज आहे, नाही तर पाण्याचा प्रश्न मोठा गहन होईल. आता जे नियोजन चाललंय ना, सगळं तालुका अडचणी जाईल, तर वळसे पाटलाची अत्यंत गरज आहे.
काय काय महत्वाची कामं तुमच्या या मतदारसंघात राहिली आहेत ती व्हावी असं तुम्हाला वाटतं? आता नवीन पाईपलाईन होते मनसरसाठी डिंब्यातून आणणार आहे ना सायपन पद्धतीनं, ती महत्वाची आहे आम्हाला. ती झाली की पाण्याचा प्रश्न सुटेल असं वाटतं? सुटणार ना. दिलीप वळसे पाटील ज्यावेळी अजित पवारांसोबत गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही कामं राहिली होती म्हणून मला जावं लागलं, पण त्यांची ही जवळपास 8वी टर्म असणार आहे. मग एवढ्या वर्षात जो विकास त्यांना करता आला नाही तो या वर्षात होईल का असा आरोप शरद पवारांनी त्यांच्यावर केला होता. कसं बघता तुम्ही याकडे? तो चुकीचा निर्णय. अजित पवार का गेले हे चुकीचा निर्णय झाला तरी लोक समजून घेणार आहे त्यांना. काय कारण? असं काही अंतस्थ गोष्टी असतात त्याला ओपन बोलणं मग बरं नाही वाटत. प्रत्येकाचं दुखणं, हाताला दुखणं समोर जर झालं तर ते दिसून अडचणीचे ठिकाणचं दुखणं सांगत नाही कोणी. एकूणच आता महायुतीचे उमेदवार ते असणार आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये काय भूमिका महत्वाची वाटते? महायुतीचं सरकार राज्यात येईल का? काय वाटतं? हो, महायुतीचं सरकार राज्यात येईल. येईल. महायुतीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघावंसं वाटतं? दिलीप वळसे पाटलांना. दिलीप वळसे जास्त सीटा त्यालाच देणार ना. फडणवीस, अजित पवार का एकनाथ शिंदे कोण वाटतं? अजित पवार. एकूणच तुमच्या मतदारसंघामध्ये जे सिंचनाचं काम असेल किंवा सहकाराचं काम असेल त्या माध्यमातून दिलीप वळसे पाटलांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. एक असा महत्वाचा जो प्रश्न आहे की हा प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणताय की साहेबांची शेवटची टर्म असेल तर या टर्मच्या माध्यमातून त्यांनी सोडवावा असा एक प्रश्न कुठला वाटतो तुम्हाला? दुसरा प्रश्न, डिंबेचं पाणी आलं तर अतिउत्तम आहे. सायपन पद्धतीने आलं तर ते एक महत्वाचा प्रश्न महत्वाचा वाटतो. तुम्हाला काय वाटतं? तोच प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न. वळसे पाटलांनी ह्या टर्म मध्ये पिण्याच्या पाण्याचा सिंचन साठा म्हणजे तो ठराविक करून शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा हा निश्चित करावा पुढल्या 25 वर्षामध्ये, जेणेकरून 25 ते 40 वर्षामध्ये शेतकऱ्यांना, इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अडचण भासणार नाही. हा साठा निश्चित करावा. आंबे गावामध्ये दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम अशी लढत होणार आहे. आता देवदत्त निकम जे आहेत ना ते वळसे पाटलांचे शिष्य समजले जात होते, त्यांच्याच तालमीत तयार झाले आणि आता त्यांच्यात लढत आहे. या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? काय नाही, आता आम्ही साहेबा मागायची होती. आमच्या तांबडे साहेबांनी काम आखी पहिली केली असं. अच्छा, पण मग देवदत्त निकमांचं काय होईल? काय नको आता काय सांगता. आता 2 पायाचं बिधे पपली ती. आता मी साधा माणूस आहे. शरद पवारांचा त्यांना पाठिंबा असेलच, ते त्यांच्याच पक्षातून उभे राहत आहेत. मग कसं होईल? काय सांगता नाही यायचं. साधा माणूस आहे, काय सांगता. काय प्रेम दिलीप पाटला. पण देवदत्त निकमांना शरद पवारांचा आशीर्वाद असेल ना आता? आशीर्वाद असल्यामुळे दिलीप पाटलांना जास्त काम करावं लागले तालुक्यात. आशीर्वाद जरी शरद पवारामुळं दिलीप पाटील ज्यावेळेला निवांत होती आता जास्त रखडतात, काम करतात. सगळे लोक काम करतात. म्हणजे वळसे पाटलांच्या तालमीत तयार झालेलाच एक माणूस शरद पवारांनी त्यांच्याच विरोधात उभा केला आणि आता त्या निमित्ताने पुन्हा वळसे पाटलांना जोरात काम करावं लागल. जोरात काम करावं लागेल, गहाळ बसून चालणार नाही. मग वारं कोणाकडे वाहत आहे? वारं दिलीप पाटला वाहणार. निकम दिलीप पाटील नसते तर निकम होता. शरद पवारांच्या सभा होतील, आता तर आचारसंहिता लागली आहे, मग त्यानंतर काही वारं फिरू शकतं का? काय फरक पडणार? दिलीप पाटलाची मतं ही फिक्स झालेली आणि निकमची फिक्स झालेली. मग ही अटीतटीची लढत होईल का? नाही व्हायची एवढी नाही. ऐका, ही काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे. देवदत्त निकम या तालुक्याचे 100% आमदार होणार आहेत. ऐका, हा 100%. देवदत्त निकम या तालुक्याचे 100% आमदार देवदत्त निकम. आणि वळसे पाटलांचं काय होणार? वळसे पाटील आता थकले, त्यांनी विश्रांती घ्यावा. ऐका, त्यांना उठता येत नाही आणि आता त्यांनी आहे ना थांबावा. हे आमचं प्रामाणिक मत आहे, या तालुक्याच्या जनतेचं मत आहे. साहेबांनी आता थांबावं.
आणि तरुण उमेदवार जर म्हणलं आमदार तर देवदत्त निकम आता आहे या तालुक्याचे ठाम उमेदवार 110% यांना. बाकीचे हे सगळे तर वळसे पाटलांच्या आता हे कसे आहेत ऐका, काही जे वळसे पाटलांचे जे अनुयायी आहे, जे कट्टर आहेत, जे लाभार्थी आहेत, ते मलिदा गँगवाले आहेत, ते त्या वळसे पाटलाचे कौतुक सांगणारच आहेत. पण ते असे का नाही सांगते साहेब आता तुम्ही लई झालं, तुम्हाला आता चालता उठता येत नाही, तुम्ही आता थांबा, हे असे का नाही सांगते लोक. प्रामाणिक सांगतो साहेबांनी सुद्धा दुसरा एखादा उमेदवार का नाही गरीबाचा तेव्हा एखादा वोट करू कार्यकर्ता हो तुम्ही आमदार व्हा या तालुक्याचे असे का नाही साहेब स्वतःच का उभे राहतात साहेबांनी सांगावं. आतापर्यंत जी वळसे पाटलांनी जी कामं केली ती भविष्यात कोणी करू शकत नाही. इथून पुढे जे करणारे काम आहे ना, वळसे पाटलाला जोड नाही, तालुक्यात जोड नाही, अख्ख्या महाराष्ट्राला त्यांची गरज आहे, त्याला निवडून आणण्याची गरज आहे. आणि पाण्याचा प्रश्न गंज झालेला आहे, त्यामुळे तालुक्याला पाणी महत्वाचं आहे. पाणी मिळालं तर सुखी होतील, नाही तर काही खरं नाही लोकांचं. त्यामुळं वळसे पाटलाला निवडून देणे गरजेचं आहे. हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना मनसरच्या किंवा एकूणच आंबेगाव तालुक्यातील जो विधानसभेचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न महत्वाचा वाटतो आणि याही वेळी दिलीप वळसे पाटीलच निवडून येतील असा या सगळ्यांचा विश्वास त्यांना आहे. पूर्वा वळसे पाटलांनी थोडे दिवस थांबावं, मतदारसंघाचा अजून अभ्यास करावा आणि मग लढावं अशी या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची इच्छा दिसतीये किंवा तसं मत, तशी प्रतिक्रिया त्यांनी बखर लाईव्हच्या माध्यमातून व्यक्तही केली आहे. आणि एकूणच येऊ घातलेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मनसर विधानसभामध्ये दिलीप वळसे पाटलांचं वारं असेल असंच या सगळ्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होताना दिसतंय. मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आहोत आणि ही सगळी तरुण पिढी आज आमच्या समोर आहे. दादा, तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची वाटतंय? दिलीपराव वळसे पाटील. दिलीपराव वळसे पाटील. निकमांचं काय होईल? निकमांचं नाही सांगा, कामच त्यांची सगळे सरकारी हॉस्पिटल दिलीपराव वळसे पाटलांचे. निकम साहेब नुसते सुखा जाण्याचा फायदा नाही मॅडम. तुम्ही मला सांगा, आज लोकांना मदत करणे किंवा रस्ते करणे हे महत्वाचे मुद्दे आहेत. आज लोक तुम्ही वयस्कर लोक सगळे चौकात तुम्ही बसताय, तुम्ही आता पाहिलं सगळ्यांची वाईट घेतली असं 100%. आज निकम साहेबांचं हे सर्व म्हणतात, पण मला सांगा निष्ठेचे हे सांगतात शरद पवारनी सत्ता स्थापन करण्यासाठी सगळ्यात पहिलं पद त्यांना घेण्यासाठी त्यांनी सर्वात पहिली सत्ता म्हणजे पक्षपोडीचं राजकारण सर्वात पहिलं त्यांनी केले. आणि हे म्हणतात पक्षपोडीचं राजकारण सगळ्यांनी समजा एकनाथ शिंदेनी केले, अजित पवारांनी केले किंवा फडणवीस साहेबांनी केले, पण सगळ्यात पहिली सत्ता स्थापन करायला शरद पवारांनी पक्ष फोडले. आणि एकनिष्ठेचं सगळे सांगतात एकनिष्ठा जपली. आणि एकनिष्ठा पहिली देवदत्त निकम साहेबांनी पण जपली पाहिजे होती. समजा शरद पवारांच्या सोबत आज दिलीपराव वळसे पाटलांनी एकनिष्ठा नाही ठेवली, मग दिलीपराव वळसे पाटला साहेबांनी आज देवदत्त निकम साहेबांना पद दिलं, कारखान्यात दिलं किंवा मार्केटमध्ये दिलं. आज त्यांनी पण एकनिष्ठा ठेवायला पाहिजे होती. त्यावेळेस सगळे पक्ष एकत्र असताना देवदत्त निकम साहेब हे बाहेर पडले होते, मग त्यांनी पण एकनिष्ठा ठेवायला पाहिजे होती. आज वक्फ बोर्डाच्या जमिनी मॅडम तुम्ही आज सगळे आज एकनिष्ठ हे ते पक्षांविषयी बोलतात, धर्माविषयी काय हिंदू धर्माविषयी पण बोललं पाहिजे. स्वतःचा धर्म आहे. आज हे वक्फ बोर्डाचं झालं, हे बाकीच्या जमिनी आज काबीज केल्यात, याच्यावर का नाही कोण लक्ष देत? धर्माविषयी का नाही कोण बोलत? एकनिष्ठा सरकार हे याच्यावरच सगळे बोलतात, धर्माविषयी पण प्रत्येकाने बोललंच पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला तरुण पिढी म्हणून धर्माच्या बाबतीतला जो हिंदुत्वाचं काम करेल त्याच्या मागे आम्ही सगळे सर्वजण उभे आहात. आणि मॅडम तुम्ही आज तुम्हाला सांगतो वक्फ बोर्डाची जमीन वाळूनवाडीत माझा मित्र अजित वाळून म्हणून आज तो काम करतोय. त्यांनी आज गावकऱ्यांना सगळ्यांनी एकत्र येऊन ती वक्फ बोर्डाची जमीन काबीज केली होती, त्यांनी आज स्वतः काढून घेतली. आज पक्ष आले सांगा, आज भरपूर जमीन हे लोकांना माहित नाही आणि त्याला कोण आहेत काय पाहिलं पाहिजे ना सगळ्यांनी. आज जे सगळं चाललंय या सगळ्या गोष्टी होत्या त्याला सपोर्ट कोण करते याच्यावर लक्ष गेलं पाहिजे ना सगळ्यांनी. तुम्हाला सांगतो हिंदू धर्मासाठी आज आपली लोक आपल्या सोबत नाहीयेत. त्यांच्या जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा सगळी लोक एकत्र येतात. त्यावेळेस हिंदू धर्माचे लोक एक व्हायचा नाही 100%, पण प्रत्येकाने स्वतःचा धर्म जपला पाहिजे, धर्मासाठी काम केलं पाहिजे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्या आपल्या संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं, ज्या आपल्या हिंदू म्हणजे ज्यांनी जे बलिदान दिले ते व्यर्थ नाही गेलं पाहिजे. मुळात तुम्हाला वाटतं का युती सरकार आल्यावर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील? राम मंदिर झाले म्हणजे फार एवढ्या वर्षाचं झाले मॅडम, राम मंदिर एवढं मोठं झाले, लोकांना आनंद पाहिजे, लोक त्याच्यावर अजून टीका पण मुळात आता तुम्ही धर्माबद्दल बोलताय, पण महाराष्ट्राचं राजकारण जर आता आपण पाहिलं विशेष करून तर महाराष्ट्रामध्ये धर्माव्यतिरिक्त जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय, जातीमध्ये भेद सुरू झालाय. बांगलादेशमध्ये जातीवाद कोणी केला याच्यावर पण अभ्यास केला पाहिजे लोकांनी, याच्यावर माहिती घेतली पाहिजे. सुरुवात करून हिंदूंवर अत्याचार झालाय बांगलादेशमध्ये. तुम्ही बघा हिंदूंचा अत्याचार त्यावेळेस विचारली नाही गेली
किंवा तुझी जात कोणती भाऊ तुझी जात कोणती हिंदूंवरच अत्याचार झाला मॅडम अत्याचार हिंदूंवरच झाले. मग मुळात सारख्या आता ठिकाणी पण एवढे अत्याचार झाले, एवढे आज म्हणजे जे आपण सिनेमा पाहतो त्याच्यातून एवढं सगळं दाखवण्यात आलं. काय हिंदू झोपलेत एवढे? का लक्ष नाही कोणाचं? काय माहिती करू का, विचार करत महाराजांची नाही? ते पिक्चर 2 मूवी आले होते ते पण रिलीज होऊन नाही दिली. का नाही होऊन दिली? या या गोष्टीमुळे गोष्टी पाहिलं पाहिजे ना, याचा पुढे जाऊन किती मोठा तोटा आहे हिंदूंना हे कळलं पाहिजे. मुळामध्ये आता महाराष्ट्राचं राजकारण जर जाती जातीमध्ये विभागलं गेलं आणि हिंदू जर म्हणजे जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्या आरक्षणाबद्दल पण खूप बोललं जातं आणि त्यामधून आता जर जातीवाद जो मराठवाड्यात आपल्याला बघायला मिळाला, एकूणच सगळीकडे आता जरांगे पाटील पण सांगतायत की जातीनी मत पाडा किंवा जातीनी उभं करा, अशा पद्धतीचा एक राजकारणाचा थेट नॅरेटिव्ह सेट होतोय. या गोष्टी तर नाही झाल्या पाहिजे, पण जर असं झालंच तर प्रत्येकाने स्वतःचा धर्म जपलाच पाहिजे. आणि मराठा आरक्षणाचं सांगत शरद पवारांनी एवढे दिवस का नाही आरक्षण दिलं? एवढे दिवस सांगतात की आरक्षण मिळवं, त्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले का नाही आरक्षण दिलं? आलंच आहे ना. मुंबईमध्ये सगळ्यात जुने जरांगे पाटलांनी तेव्हाच आंदोलन केलं होतं, तेव्हा शरद पवारांनी का नाही मग आरक्षण दिलं? एवढं सांगतात लोक इथं. तर मला सांगा ना आरक्षण का नाही दिलं त्यावेळेस? आता आरक्षणाचा मुद्दा उभा करायचा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी, मग आरक्षण तुम्ही का नाही देत बरं? या आधी आरक्षण द्यायलाच पाहिजे नव्हतं. ज्या 3 वेळा जर मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब त्यावेळेस का नाही आरक्षण अहो, भेटलं आता मराठ्यांना? मध्ये पाहताय मॅडम, मराठ्यांच्या बाजूने का नाही उभे राहिलंच पाहिजे नव्हतं ना. आणि लोकांचं जो काय हिंदू- दिसतं, जरांगे पाटील एकूण खरं तर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांनाही बोलत नाहीत आणि यांना अजित पवारांनाही बोलत नाहीत. ते देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात. टार्गेटच करतात ना मॅडम. मग तेच म्हणतो, आता याचा शरद पवारांना पाठीमागं बोलत कोणी नाही. याचा पण अभ्यास केला पाहिजे पाहिजे ना. लोकांनी. हा. याच्या पाठीमागं कोणी याचा पण अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पाहिलं पाहिजे सगळं. एकूण तुम्हाला एक तरुण पिढी म्हणून काय अपेक्षित आहे राजकारण्यांकडून किंवा सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा धर्मासाठी राजकारण्यांनी काम केलं पाहिजे. प्रत्येक गोरगरिबांसाठी काम केलं पाहिजे. गोरगरिबांची कामं झाली पाहिजे. आज गोहत्याचं मॅडम एवढं आता परवा 4-5 दिवसापूर्वी गोहत्याला बाबा नाही का राजकीय आपला दर्जा भेटला. याच्यात लोकांना आनंद पाहिजे. लोक अजून त्याच्यावर टीका करतात. आपली गाय आहे ती महत्वाची, गायीला काम तुम्ही गोमाता आहे, तुम्ही एवढं पाहताय. आज आम्ही स्वतः चौकामध्ये मॅडम आम्ही काम करतो दरवेळेस. आम्ही फाउंडेशनचं किंवा कामं करत असतो, हिंदू धर्माची कामं करत असतो. किती अत्याचार होतात, किती होतात हे लोक बघत नाही. लोक वयस्कर लोक 4-5 वाजले का चालले घरी, संध्याकाळी कार्यक्रम घेतात, संध्याकाळी काय होतात हे माहित नसते लोकांना. प्रत्येक गोष्टीचा जरा विचार केला पाहिजे. किती मॅडम मोठा इथं हे झाला होता लवजियाचा, त्यावेळेस लोकांना हे माहित नसते गोष्टी. मग वयस्कर लोकांना मोबाईल नाही हे नाही बघती, ते फक्त लोकांचे इथं चहा प्यायला बसले की एकाची विचारनुसार ऐकतात आणि तेच लावून धरतात. हे विषय नाही झाले पाहिजे. एकूणच तरुण पिढीशी बोलताना धर्म आणि त्या आधारावर राजकारणाबाबत त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि जे काय वक्फ बोर्डाचे निर्णय असतील किंवा युती सरकारचे जे काही निर्णय असतील त्याबाबतचाही विचार करावा, कोण कोणाच्या पाठीमागं उभं आहे याचाही विचार करावा आणि मतदान करावं, अशा पद्धतीच्या या सगळ्या युवा पिढीच्या भावना इथे दिसल्या. मंचरच्या बसस्थानकावर आम्ही आहोत आणि इथे काही प्रवासी महिला आमच्या सोबत आहेत. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ताई, या मतदारसंघात तुम्हाला हवा कुणाची वाटते? कोण निवडून येईल? आम्हाला हवा देवदत्त निकम वाटत येतील 100%. आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? पैसे मिळाले पण त्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण पैसे घेतले 1500 आणि काढून घेतले 3000 आमच्याकडून. या मतदारसंघात कोणाची हवा वाटते तुम्हाला? दिलीप वळसे पाटील का देवदत्त निकम? काय काम वाटतं त्यांचं? कारण काय वाटतं? लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मावशीला? किती मिळाले? आतापर्यंत किती जमा झाले हप्ते? 7,500 झाले. काय फायदा वाटतो? लाडक्या बहिणी झाल्या तुम्ही सरकारच्या? काय आजी काहीतरी म्हणतायत? आजी काय? आजी म्हणतात महागाई का केली एवढी? आजी तुम्हाला मिळाले का पैसे? मिळाले का आजी? किती मिळाले? इकडे कॅमेऱ्यात बघा ना आजी, कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यात बघा. 7,500 मिळाले. मग आता तुम्हाला तुमच्या कारभाराकडे हात पसरायची गरज नाही का? किती दिवस पुरतील? 7,500. अहो पण काय करायचं? डबल गेलं ते कुठं कळते? इकडे सांगते ना 240. करायचं
या महिलांचं म्हणणं आहे की पैसे तर मिळाले पण महागाई बद्दलही त्यांचं मत आहे. अजून दुसरे आजी आहेत, आपण त्यांना विचारूयात. आजी, कुठलं गाव तुमचं? कोलारवाडी. तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल असं वाटतं? आता निवडणूक आहेत माहितीये का? कोण निवडून येईल? काय सांगता येते त्याला मत पडतील. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? मिळाले? किती मिळाले? मिळालं पहिलं 3,000 मागून 1,500. अच्छा, कसं वाटतं पैसे आल्यावर? काय वाटतंय बरं वाटतंय. काय केलं तुम्ही ते पैसे आल्यावर? आहे बँकेवर फायदा होतोय त्या पैशाचा? दवा पाण्याला, औषध पाण्याला, किराण्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडत, आपले आपले पैसे आहेत असं वाटतं का? फायदा वाटतो. आजी, तुम्हाला मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे? लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? ऐकू येत नाही, आजीला ऐकू येत नाहीये. पण काही महिलांच्या भावना अशा आहेत की आम्हाला हात पसरायची गरज नाही पडती, आमच्या हातामध्ये आहे. काही प्रवासी पण इथे आहेत, पुरुष प्रवासी आमच्या इथे आहेत. काका नमस्कार. माझ्याकडे बोला. काय, तुम्ही कुठल्या गावचे? मी भावडीचा खरेदी विक्री संघाचा व्हाईस चेअरमन सोपान गणपत नवले. तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा वाटती? दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटलाची. हो, त्यांच्याशिवाय आंबेगाव तालुक्याला पर्याय नाही. विकास कामं भरपूर केलेत, दुसरा कोणताही नेता एवढं करू शकत नाही. देवदत्त निकमाचं काय होईल? देवदत्त निकमबद्दल आम्ही बोलत नाही, तो दिलीप वळसे पाटलांचे शिष्य होते, पण त्यांनी जरा थोडा मार्ग बदली केला, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही काही बोलू शकत नाही. आम्ही फक्त दिलीपराव वळसे पाटलांच्याच विषयी बोलतो. पवार साहेब हे आमचे आराध्य दैवत आहे, त्यांना आम्ही मानतो, त्यांच्या आश्रयाखाली आम्ही काम करतो. परंतु आंबेगाव मध्ये दिलीप पाटलाशिवाय पर्याय नाही आणि ते निवडून 100% येणार यांची आम्हाला खात्री. दिलीप वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही असं ते म्हणतात. आपल्या समोर परत काही भगिनी आहेत. काही लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? नाही मिळाले का? तुम्हाला मिळाले? किती मिळाले? 7,500. 7,500 मिळाले. किती फायदा वाटतो पैसे आल्यावर? काय वाटतं? काय काय केलं तुम्ही? काही केलं नाही अजून, आहे तसेच आहे तसेच ठेवले, पण एक स्वतःचा हक्काचा पैसा वाटतो का तो? नमस्कार, बखर लाईव्हच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. हवा कुणाची या कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही आलो आहोत आंबेगाव विधानसभेच्या अवसरी खुर्द या गावामध्ये. या गावामध्ये नेमकी हवा कुणाची आहे, वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे, ते सगळं आम्ही जाणून घेणार आहोत. इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे, हे सगळंच आम्ही जाणून घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हवा कुणाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही आहोत अवसरी खुर्द या गावाच्या चावडीवर आणि काही ज्येष्ठ नागरिक, काही या गावातले प्रतिष्ठित नागरिक आपल्या समोर आहेत. आणि एकूणच तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे, कुणाचं वारं वाहत आहे, या सगळ्याचा एक धांडोळा आम्ही घेणार आहोत. त्यांच्या सगळ्यांकडनं प्रश्नांची उत्तर आम्ही जाणून घेणार आहोत. या मतदारसंघात कुणाची हवा आहे, काय वाटतं? आमच्या गावात दिलीप वळसे पाटील यांची हवा आहे, कारण आमच्या गावचा विकास त्यांनी भरपूर केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या गावात फक्त दिलीप वळसे पाटीलच. दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यात ही लढाई होणार आहे. देवदत्त निकम हे खरं तर दिलीप वळसे पाटलांचे शिष्य समजले जात होते, पण आता या दोघांमध्येच लढत आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? आमच्या गावात कसं आहे, आता वळसे पाटलांनी भरपूर विकास केलेला आहे आमच्या गावामध्ये. कॅनॉल वगैरे किंवा आमचा जो अवसरी गाव आहे किंवा आणि तालुकाचे म्हणता जी हरित क्रांती आहे ती वळसे पाटलांनीच केली. त्याच्यामुळं आमच्या गावातून फक्त वळसे पाटील साहेबच, बाकी नाही. वळसे पाटलांनी जो निर्णय घेतला, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झालं, ते अजित पवारांसोबत गेले, याकडे तुम्ही कसं पाहता? काय अवसरी खुर्द गाव हे साहेबांनी दत्तक घेतलेलं आहे आणि पवार साहेब त्यांचे दैवतच आहे. पण तो भोगद्याचा प्रश्न होता. हे आमचं दुष्काळी गाव होतं अवसरी, पाणी नव्हतं, काय नव्हतं. ज्यावेळेला हे आपल्या नदीवर केटीवर झाले, त्या केटीवरनं इकडनं लिफ्ट केली, तेव्हा हे ऊस बागायत सगळं दिसायला लागलं. त्यामुळं साहेबांनी बोगद्याचं पाणी तिकडं खाली जाणार होतं श्रीगोंदा जिल्ह्यामध्ये. त्यामुळं त्यांनी चुकीचा म्हणजे तो निर्णय इकडं समाजासाठी, तालुक्यासाठी हे साहेबांना सोडून आले. पण आजही साहेब त्यांचे दैवतच आहे. आणि अवसरी गाव, अवसरी खुर्द गाव हे साहेबांनी दत्तक घेतलेलं गाव आहे. त्यामुळं वाड्या, वस्त्या, रस्ते,
फार इथं छोटे- तुमच्या गावाला बस स्टँड नाही अशी पण तक्रार आहे. बस स्टँड आहे आमच्या गावाला. बस स्टँड आहे. हो आहे ना, आहे ना. नवीन बनवले. अच्छा, चांगला विकास आहे. हो चांगला विकास आहे. शाळा, कॉलेज, पाणी. छान सुंदर काम आहे सगळं. यावेळी पुन्हा एकदा वळसे पाटीलच येणार असं वाटतं. वळसे पाटील. वळसे पाटील मॅडम तुम्हाला वळसे पाटील जाता ह्या इलेक्शनला कमीत कमी लाखभर मताच्या मताने फरकाने निवडून येणार. निवडून येणार. हा निवडून येणार लाखभर मताच्या पदाने 100% येणार. हे आमचं जे अवसरी गाव आहे पूर्ण हे अख्खं वळसे पाटलाच्या मागास आहे. त्यात काही विषयच नाही काही. कारण वळसे पाटील भेटतात का? जर खासगी काही काम असेल तर तुमचं? वळसे पाटील आम्हाला कायम भेटतात. कधी जायचं म्हणलं तर काही अडचण नाही आमच्या वळसे पाटलांना भेटायला. काही अडचण नाही आम्हाला. कधी इथं पूजन ऑफिस आहे आमचं मंचरला साहेबांचं, तिथं कधी जायचं साहेबांना. असं काही नाही का सामान्य कार्यकर्ता घरी गेला तरी त्याचं तिथं काम होतं जाऊन. असं काही नाही का ते मंत्री आहेत मग त्याला सामान्य माणसाने भेटायचं असं काहीच नाही तिथं विषय. हवा कुणाची हा कार्यक्रम घेऊन आम्ही निरगुडसर या गावात आलेलो आहोत आणि तिथले स्थानिक आमच्या सोबत आहेत. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या आंबेगाव तालुक्यात आंबेगाव विधानसभेचे जे विद्यमान आमदार आहेत दिलीप वळसे पाटील त्यांचं हे गाव आहे. दादा, एकूणच तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे काय वाटतं? प्रथमतः आपलं बकर लाईव्हचं मी या ठिकाणी निरगुडसर गावामध्ये मनापासून स्वागत करतो. निरगुडसर गावामध्ये खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा या ठिकाणी चांगला एक आमच्या गावासाठी खूप मोठं मार्गदर्शन आहे. गावामध्ये भरपूर असा विकास झालेला आहे. आज निरगुडसर गावामध्ये जर साहेबांच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अभियांत्रिकी कॉलेज अवसरी या ठिकाणी, त्याचप्रमाणे गावामध्ये शाळा असेल, रस्ते असतील, साखर कारखाना असेल किंवा शरद बँक असेल. पाण्याचा प्रश्न सगळा मिटलाय का तुमच्या तालुक्यातला? पाणी भरपूर पाणी भरपूर आहे, त्याच्यासाठी काही प्रश्न नाहीये. नाही आम्हाला पाण्याची. साहेबाच्या विरुद्ध जे लढणार आहेत किंवा दिलीप वळसेंच्या अगेन्स्ट मध्ये जे उभे राहणार आहेत ते निकम देवदत्त निकम यांच्या बाबतीत काय वाटतं? कशी लढत होईल या दोघांमध्ये? साहेबांबरोबरच होते पहिले, त्याच्यामुळे काय लढत व्हायची. साहेबांनीच पुरवलेलं हे सगळे कार्यकर्ते जे साहेबांबरोबर तेच उभे आहेत दरवेळेस 7-8 वर्ष झाल्यापासून. मग लढत कशी होईल दोघांमध्ये? कारण यावेळी काय आहे, यावेळी वैशिष्ट्य असं आहे की शरद पवारांचा आशीर्वाद निकमांना असेल. पवार साहेबांना ते पण दैवतच मानतात ना. साहेब कुठं पवार साहेबांना सोडले म्हणतात. बरं, ज्यावेळी दिलीप वळसे पाटलांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते अजितदादांसोबत गेले त्यावेळी गावकऱ्यांच्या तुमच्या काय भावना होत्या ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ही बातमी ऐकली? त्यांनी सामुदायिक घेतला होता ना निर्णय सगळ्यांनी. असं एकट्याचा निर्णय नाहीच ना वळसे पाटलांचा. ते सगळे निर्णय घेतला तो आम्हाला मान्य झाला. तुम्हाला मान्य झाला तो निर्णय? साहेब जे विचार घेतील विचार करतील, साहेबांनी जो समजा विचार केला असेल तो सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी. पण एकूणच सध्याचं महाराष्ट्राचं हे राजकारण बघता इतकं वेगळ्या पक्षांतर झाले, एवढ्या घडामोडी घडल्या, एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? सामान्य मतदार म्हणून आम्हाला असं वाटतं की शेवटी कसं आहे, आम्हाला आमचं राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु आमच्या गावचा जो विकास आहे, आमच्या तालुक्याचा विकास आहे, आमच्या तालुक्याचा विकास संपूर्णपणे नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे आणि त्याच उद्देशाने आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. निरगुडसर गावच्या एका छोट्या दुकानात आपण आलोय आणि आपण त्यांना जाणून घेणार आहोत काय कसं आहे, कसा चाललाय धंदा पाणी. आता सध्या विधानसभेचं वातावरण आहे, निवडणुकीचं वारं सगळीकडे वाहते. तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? दिलीप वळसे पाटील साहेब त्यांचीच हवा आहे. हो. यावेळी त्यांची 8वी टर्म असेल, ते निवडणूक लढवतील. तर या ज्या 7 टर्म मध्ये जो त्यांनी काम केलं त्या कामावर तुम्ही समाधानी आहात? एकदम खुश. चांगलं काम आहे आणि 7 टर्म नाही, पुढच्या अजून 5 वर्षाला पुरण इतकं काम त्यांनी करून ठेवलंय पहिलंच. त्यांची दूरदृष्टी चांगली आहे. त्यांची कामं ही आता 2-5 वर्षापुरती नाही, कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांची आपल्या आंबेगाव तालुक्याला नव्हे तर शेजारच्या 4-5 तालुक्यांना मदत झाली लोकांना. एवढं मोठं त्यांनी हॉस्पिटलची. पण साहेबांनी भूमिका बदलली आणि ते अजितदादांसोबत गेले, मग याबाबत तुम्हाला गावकऱ्यांना काय वाटलं का? काय वाटायला राहायला पाहिजे होतं समजा त्यांच्या बरोबर, पण प्रत्येकाची काही कारण असतात ती आपल्याला काही आपण हे करू शकत नाही. पण साहेब आहे तेच आम्ही समाधानी आहोत. आम्हाला साहेब विकास करतात, आम्हाला आणून कोण देतं तालुक्याला? साहेब. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने साहेब महत्वाचे आहे. साहेबांना पहिलं कुणी दिलंय किंवा काय केलंय हे आम्हाला नाही, आम्हाला साहेब म्हणजे साहेब, कारण साहेब हे विकासाला कटिबद्ध. गावात येतात?
येतात ना. आता तुमचा कसा संपर्क असतो गावकऱ्यांचा त्यांच्याशी? चांगला असतो, घरोप्यावानी संपर्क असतो. फक्त साहेबांचं कसं आहे, हे पूर्ण महाराष्ट्राचं काम पाहत असताना आता छोटे मोठे पुढारी असतात, ते कसं दसक्रिया वगैरे काही करू शकतात. इतर समजा दुसऱ्या पक्षाचे, त्यांना बाकी कामं एवढी नसतात. पण साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचा कारभार पाहायचा असतो. दर 5 वर्षाला त्यांच्याकडे मंत्रीपद असतं पद. त्याच्यामुळं त्यांनी छोटी मोठी कामं केली. समजा जर स्त्रियांपुढं कोणाला भेटत जर राहिले तर त्यांनी हे विकासाची कामं कधी करायची. त्याच्यामुळे लोकांचा जो गैरसमज आहे, साहेबांनी प्रत्येकाच्या घरी यायला पाहिजे, सुखदुःखात सामील व्हायला पाहिजे, तर मग हे रस्ते, हे पूल, मोठ्या योजना ह्या कस काय आपोआप येणार का कुठून? एकूणच सगळं जे सध्या महाराष्ट्राचं राजकारण दिसतंय त्याबाबत तुम्हाला एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं? सामान्य मतदार म्हणून काय, फक्त राजकारणाची पातळी घटलेली आहे. राजकारण हे कसं शब्दावर, निष्ठेवर जे असायचं ते सगळीकडेच याची लेवल घटलेली आहे. त्याच्यामुळं इथं तालुक्याला त्याचा दोष देण्यात काही एवढं अर्थ नाही वाटत. अर्थ नाही. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण वाटतं, कोण होईल? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचे साहेबांच्या पक्षाचे जर सर्वजण आले तर अजितदादा होऊ शकतात. आणि अजितदादांचं कामाचं झपाटा चांगला आहे. निधी भरपूर ते देतात. आमच्या साहेबांना पण भरपूर निधी मिळतो. त्याच्यामुळे तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. या रोडला आम्ही युती सरकारच्या बाबत काय वाटतं तुम्हाला? सगळ्या ज्या योजना वगैरे आहेत त्या चांगले, सरकार कोणते असू द्या, कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, कुठली स्कीम आली आणि त्याच्यातून डायरेक्ट जर 5 अन् 2 अन् 3 हजार रुपये जर मिळत असले कोणाला, प्रत्येक समजा महिलेला किंवा पुरुषाला, तर ते कष्टाचे पैसे नसतात. त्याच्यामुळे त्यांना काय होतं, त्याचं जाणीव राहत नाही. त्याच्यापेक्षा ते जे ठराविक बाजारभाव चांगले दिले, दुधाला दिलं किंवा शेतीच्या जे माल आहे, शेतीपूरक जे माल आहे किंवा शेतीचे उत्पन्न होतं, त्यांना एकदम भरपूर बाजार द्या असं नाही, पण जेमतेम कसं त्यांचं उत्पन्नाचा खर्च हे करून काही शेतकऱ्याला शिल्लक राहिली तर हे असे लोकांकडे, पुढाऱ्यांकडे असे पैसे मागायची गरज किंवा त्यांच्याकडे आशा करायची गरजच नाही ना. हे मात्र नक्की पुढच्या 5 वर्षाच्या काळात याच्यात सुधारणा झाली तर लोक थोडी ऍक्टिव्ह राहतील. नाही तर आले या योजनेचे पैसे, आले त्या योजनेचे पैसे, लोक आळशी बनतील. म्हणजे याचा तसा काही एवढा चांगला म्हणजे इफेक्ट नाही. निरगुडसर गावातील काही महिला आपल्या सोबत आहेत. ताई, तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळालेत का? हा, मिळाले ना. किती मिळाले? मिळाले 7,500. 7,500 मिळाले. सगळे मिळून 7,500 भेटले. काय करणार आता? काय असंच आता काहीतरी घ्यायचं आपलं. तुम्हाला मिळाले? हो, आम्हाला मिळाले. किती मिळाले? 7,500. 7,500. तुम्हाला मिळाले का आजी? मिळाले. मिळाले. काय वाटतं ही योजना बघून? चांगली वाटते. चांगली वाटते. कोणी सुरू केली आहे ही योजना? सरकारने केली. सरकारने सुरू केली आहे. हा काय वाटतं, म्हणजे कंटिन्यू राहावी ही योजना? हा, राहावी नाही तर काय मग. काय करता तुम्ही? 7,500 रुपये ज्यावेळी तुमच्या खात्यात जमा होतात त्यावेळी तुमचा काय विचार असतो? काय करता तुम्ही? वापर होतो का त्या पैशांचा? हा, वापर करतो. काय 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 पण असं घरात काय घ्यायचं, काय वाटलं पोरांना तर पोरांना घ्यायचं, मुलांना आपल्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पण वापर करतो. मी पण शिक्षणासाठी वापरते मुलांच्या. हा, माझी लहान लहान मुलं आहेत, हा, मग मी पण मुलांसाठीच वापरते. या योजनेचे जर पैसे आले, राखी पौर्णिमेपासून ही योजना सुरू झाली, कधी स्वतःसाठी साडी वगैरे घेतली का तुम्ही? घेतली. साडी घेतली आहे? एक साडी पण. वा. आणि आता भावांनी पैसे दिले म्हणल्यानंतर घ्यायला पाहिजे ना मग. आणि तुम्हाला एसटी पण हाफ, एसटीचं पण हाफ तिकीट आहे. हा, आहे ना. हा, त्याचा फायदा घेता तुम्ही? जाता कुठे? जातो ना. आमचं गाव तर लय लांब आहे, आम्ही जातो तिकडे. तिकडे पण जाता. मुळात स्त्रियांच्या हातात पैसे आल्यावर आपण बचत पण करतो, त्यातून काही घर पण चालवतो आणि त्या पैशाचे डबल पैसे करायचा पण विचार करतो. सेव्हिंग करता का? पैशाची बचत करता का ते पैसे आल्यावर? करायची थोडीफार बचत, पण काही असं काही तसं बचत होती. बचत होती. आणि आताच्या सरकार म्हणजे पूर्वी जर तुम्हाला कुठल्या योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर कुठेतरी हेलपाटे घालावे लागत होते. आता डायरेक्ट तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यात मिळाले, तर ही सुविधा कशी वाटते? चांगली वाटते.
डायरेक्ट खात्यावरती पैसे भेटते ती सुविधा चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं? मला पण चांगली वाटते. चांगली वाटतं. हो. आता दिवाळीला काय करणार तुम्ही त्या पैशाच्या ह्याच्यात? कारण दिवाळीपर्यंतचे पैसे काहींना आलेत, काहींना यायचे. हा, तुम्हाला आलेत का दिवाळीपर्यंतचे पैसे? नाही अजून आम्ही चेकच नाही केले, बघणार आहे आता जाऊ. अच्छा. हा लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून जे पैसे येतात त्या पैशातून कधी मुलांच्या शिक्षणाचा विचार होतो, तर कधी स्वतःसाठी साडी देखील घेतली जाते. अशा या सगळ्या महिलांच्या या प्रतिक्रिया आहेत. तुमच्या मतदारसंघात नेमकं कोणाची हवा आहे, काय वाटतं? दिलीप वळसे पाटील. त्यांची हवा आहे. आणि देवदत्त निकमांचं काय होईल? पराभव होणार. 100%. वळसे पाटील किती मतांनी निवडून येतील? कमीत कमी 80,000 पुढे. 80,000. पण लोकसभेला तुमच्याच मतदारसंघातून तेवढं नाही मिळालं. ऐका ना, विधानसभेचा विषय वेगळा, लोकसभेचा वेगळा असतो. वेगळं आहे. तिथे 6 मतदारसंघ असतात. इथे एक हुकमी हक्क म्हणजे वळसे पाटील. विकासाचं काम, विकासाच्या जोरावर, बाकी काय नाही. साहेबांचं जे काम आहे त्या कामाने तुम्ही समाधानी आहात का? तालुका समाधान आहे सगळं. हे टोक तुम्ही पुढे जा. एक व्यक्ती साहेबांविषयी कामाविषयी समाधान आहे. अच्छा. काय आजी, आज पाऊस आहे, कसा आहे धंदा पाणी? छान आहे, एकदम ओके. तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले का? कसं झालं, चूक आमची झाली. हा. आम्ही 15 तारखेला, शेवटच्या 15 तारखेला फॉर्म भरला. आम्ही आमच्या गडबडीत काही फॉर्म नाही भरला, त्याच्यामुळे आम्ही सरकारला दोष नाही देत आणि साहेबांनाही नाही देत. कारण ते होणार आहे, आमची खात्री. आमचे साहेब आहेत तिथे, त्याच्यामुळे आम्हाला काही भीती नाही. आमचे साहेब आमचं काम करणार आहे, आमचा विश्वास आहे. आणि आमचे साहेब पूर्ण एवढं नेतृत्व आहे की तसे साहेब होणारच नाही. या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? आमचे दिलीप पाटलांची हवा आहे. निरगुडकरांचं काय होईल? काय होणार आहे तेच येणार आहे. आमचा पूर्ण खात्री आहे की आमचे साहेबच निवडून येणार. दिलीप वळसे पाटील साहेबच आमचे निवडून येणार. आमचा तेवढा विश्वासच त्यांच्यावर आहे. लाडक्या बहिणीचे पैसे आले तर काय करायचं स्वप्न आहे तुमचं? काय करायचं, साहेबांसाठी आम्ही सगळे उधळणार आणि नाचणार. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आम्ही सकाळपासून फिरतोय आणि आता संध्याकाळचे जवळपास 6 वाजलेत आणि आम्ही नागापूर या गावात पोहोचलोय. नागापूर या गावात एक छोटं जनरल स्टोअर आहे आणि या जनरल स्टोअरच्या बाहेर ही सगळी मंडळी आम्हाला बसलेली दिसली. दादा, काय तुमच्या मतदारसंघात एकूण कौल काय, हवा कुणाची आहे? देवदत्त निकम, पवार साहेब. तुम्हाला काय वाटतं? देवदत्त निकम साहेब. देवदत्त निकम. वळसे पाटलांचं काय होईल? पराभव होईल. आणि निकम साहेबांना कितीचं लीड मिळेल? 50,000. 50,000. 50-60,000. 50-60,000 मतांचं लीड होईल. देवदत्त निकम यांच्या बाबत असं बोललं जातं की ते दिलीप वळसे पाटलांचे शिष्य समजले जातात. आता गुरु शिष्यातली ही लढाई आहे, त्यामुळे निकम साहेबांनी असं करायला नको होतं अशी एक भावना काही लोकांनी बोलून दाखवली. आम्ही बऱ्याच या मतदारसंघात फिरलो. तुम्ही कसं पाहता? निकम साहेब आहेत त्याच जागेवर आहे. शरद पवारांसोबत निष्ठा सोडली वळसे पाटलांनी. ते पवार साहेबांना सोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. ज्या भाजप सोबत पवार साहेबांनी संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या विरोधात निवडणूक लढली, त्यांच्या सोबत जाऊन बसले. दिलीप वळसे पाटलांनी जी भूमिका घेतली आणि ते अजित पवारांसोबत गेले, ते पटलं का? नाही, लोकांना नाही पटलं. सामान्य लोकांना कोणालाच पटलं नाही. शेवयात शरद पवार सोडून जायला लागत नव्हतं त्यांनी. शेवयात ते लोकांना कोणालाच पटलं नाही. लोक दबावात आहे थोडं त्याच्यामुळे बोलते नाही. पण मतदान होईल निकम साहेबांना. मुळात ज्यावेळी वळसे साहेबांना हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस अजूनही आम्ही त्यांचं म्हणणं आहे की माझंही म्हणजे शरद पवारांचं स्थान आहे आजही माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे, पण मला काही कारणांसाठी ह्या भूमिका घ्याव्या लागल्या असं दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं होतं. स्पष्टीकरण पवार साहेबांनी मंत्रच्या सभेत दिलेले. पवार साहेब म्हणले का वळसे पाटलांचे वडील पवार साहेबांचे जवळचे सहकारी होते, त्यांच्या इतकी 5% सुद्धा निष्ठा ह्या माणसाने ठेवली नाही असं पवार साहेब म्हटलं होतं. त्याचं उत्तर आम्ही कसं देणार? एकूणच या मतदारसंघामध्ये फिरताना काही ठिकाणी वळसे पाटलांच्या बाबतीत कौल दिसला, काही ठिकाणी निकम यांच्या बाबतीत कौल दिसला. मात्र जर आपण आता नुकत्याच झालेल्या याचा जर विचार केला लोकसभा निवडणुकांचा, तर तुमच्या मतदारसंघातून लीड कोणाला होतं? डॉक्टर अमोल कोल्हे. आणि खरं तर काम वळसे पाटलांचा हा मतदारसंघ समजला जात होता आणि हे समीकरण कुठे चुकली? ते अजित पवारांकडे गेले म्हणून
शरद पवारांना सोडलं म्हणून. त्यामुळे मग आता विधानसभेला काय चित्र दिसेल? आता विधानसभेला शरद पवार तुतारीची जास्त सीट येतील. सगळ्यात जास्त सीट तुतारीची येणार 6 पक्षांमध्ये. आता जर पूर्ण महाराष्ट्राचं- तुतारीचे जर जास्त सीट्स आले तर एकूण महाराष्ट्रात तुम्ही कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहता? आम्ही आता तुतारीच्या बाजून जर पाहिलं तर पहिलं आम्ही जयंत पाटील, 2 नंबरला सुप्रियाताई. जयंत पाटील. जयंत पाटील आणि सुप्रियाताई. या दोघांना मुख्यमंत्री पदासाठी पाहता तुम्ही. काय वाटतं महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल? महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे. महाविकास आघाडीचं. सरकार कोणाचं येऊ, आमचा उमेदवार आम्हाला विधान भवनात बसवायचा हा विषय आमचा, माझा अंतःकरणापासून. कोण कोण बसवायचं? देवदत्त निकम. मुळातच नागापूर या गावामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. बोला बोला पुन्हा बोला. आता जी लढाई चालली आहे ना ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. तुमच्या मतदारसंघातली बोलताय का एकूणच राज्यातली बोलताय? सर्वच सर्वच. मॅडम मला मराठा आरक्षण बोला ना बोला. ज्यावेळेस मराठ्यांचं आंदोलन चालू होतं जरांगे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सपोर्ट भेटत होता. त्यावेळेस वळसे पाटलांनी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मराठ्यांना दिला नाही. पण मला ज्यावेळी तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलता त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत. त्यावेळी मराठा आरक्षण आम्ही देऊ शकणार नाही असं शरद पवारांची भूमिका होती. आता कसं होणार? आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर काय भूमिका असेल? त्यावेळेस हे पवार साहेब मुख्यमंत्री होते किंवा सत्तेत होते त्यावेळेस शेतकरी मराठा समाज सगळ्यात जास्त शेती अवलंबून. त्यावेळेस शेतकरी सक्षम होता आणि जसं भाजप सरकार आलं शेतीचे बाजारभाव पडले, दुधाचे भाव पडले, शेतकऱ्यांना पीक विमा. मराठा तरुण पूर्णपणे अडचणीत आला. आज मराठ्यांना लग्न करायचं म्हटलं तर कुणी मुली देत नाही. शिक्षण झालेली मुलं आहेत, ग्रॅज्युएट आहेत भरपूर. पण त्यावेळी मराठा समाजासाठी शरद पवारांनी काहीतरी केलं असं वाटतं का तुम्हाला? मराठा म्हणून समाज म्हणून मराठा समाज सगळ्यात जास्त शेती अवलंबून होता आणि शेतीसाठी पवार साहेबांनी खूप काही केलं. आज जे पाणी डिंबा धरण आहे आमचं, जी धरण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा पवार साहेबांचा आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा वळसे पाटील साहेबांचा. पण ज्यावेळेस पवार साहेब पण आता तुम्हाला वाटतं, आता तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीचं सरकार येईल, महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटतं? त्यावेळेस ना पूर्वीच्या काळी मराठ्यांना एवढी भूक नव्हती. पण आता अशी कंडिशन निर्माण झाली का मराठ्यांची मुलांना आहे ना पार डावललं जाते प्रत्येक क्षेत्रात. नाही महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर तुम्हाला आशा आहे का की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल? आता त्यांना 100% प्रयत्न करावा लागतील. कोणाला? कुठलंही सरकार जरी आलं तर मराठ्यांना डावलून चालणार नाही. आता जर पुन्हा एक मराठा पेटलेला आहे. आतापर्यंत मराठा व्यवस्थित होता आर्थिक दृष्ट्या. वडिलांना 4 मुलं असायची, 2 मुलं शहरात असायची, 2 मुलं गावाला असायची, शेती भरपूर होती. पण आता ती 4 मुलांमध्ये शेती विभागली गेली आणि आता क्षेत्र कमी झालं. त्यात बाजारभाव नाही, दुधाला भाव नाही, कुठल्याच पिकाला भाव नाही. त्याच्यामुळे मराठे पेटले. पण मग आता तुम्हाला वाटतं का दुबळा झाला? नाही बरोबर आहे तुमचे प्रश्न. पण सरकार आलं तर असं होईल का? महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांना करावंच लागेल. त्यांना करावंच लागेल. एकूणच या सगळ्या मतदारांच्या जर समाजाला सुद्धा फसवलं भाजपवाल्यांनी. पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ म्हटले, का नाही दिलं यांनी? मुळात एकूणच या सगळ्या सर्वसामान्यांच्या मतदारांच्या जर भूमिका आपण समजून घेतल्या तर राज्यात कुठलंही सरकार आलं, महाविकास आघाडीचं जरी आलं किंवा महायुतीचं जरी आलं तरी मराठा आरक्षणाचा निकाल त्या सरकारला लावावाच लागेल असा एकूणच या सगळ्यांचा कौल दिसतोय. आणि या सगळ्याच प्रवासामध्ये हवा कुणाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही फिरत असताना देवदत्त निकमांच्या गावात आम्ही आहोत आणि तिथं साहजिकच देवदत्त निकम यांचीच हवा आहे असं हे मतदार म्हणतात. तुतारीला मतदान होईल आणि देवदत्त निकमच हे निवडून येतील, आम्हाला आमचा उमेदवार विधान भवनात बसवायचा आहे, अशाच एकूण या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत.
हवा कुणाची हा कार्यक्रम घेऊन बखर लाईव्ह अवघ्या महाराष्ट्रात फिरतय. हाच कार्यक्रम घेऊन आज आम्ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आलो होतो. सकाळपासून आम्ही आंबेगाव मतदारसंघात फिरत असताना तिथल्या ग्रामस्थांशी बोललो, तिथल्या सर्वसामान्य लोकांशी बोललो, मतदार राजांशी बोललो आणि नेमका या मतदारसंघाचा कौल कोणाच्या बाजूने हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. या मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या अपोजिट उभे असणार आहेत देवदत्त निकम. या दोघांमध्ये चांगलीच लढत होणार आहे. या मतदारसंघाचा कौल थोडंसं पारडं जरी दिलीप वळसे पाटील यांच्या बाजूने झुकत असलं तरी देवदत्त निकम यांच्याही नावाची या मतदारसंघात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाकरी फिरणार का, नवीन नेतृत्व उदयास येणार का, पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटीलच आमदार होणार, हे सगळं बघण्यासाठी मात्र आपल्याला 23 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल. पण आज आंबेगाव आमचं पूर्ण झालं असलं तरी पुढच्या दिवसामध्ये आम्ही तुमच्या मतदारसंघात नक्कीच येणार आहोत नव्या आमदाराचा शोध घेण्यासाठी. बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.